दुर्वाच्या पप्पांना सुट्टी होती, त्यामुळे आम्ही सर्वजण मॉलमध्ये फिरायला जायचा आमचा प्लॅन झाला. त्यामुळे संध्याकाळी मग आम्ही मॉलमध्ये गेलो. मॉलमध्ये गेल्यानंतर राधाला जसं कळायला लागलं, त्यानंतर राधा फर्स्ट टाईम मॉलमध्ये गेली होती. त्यानंतर तिकडे आम्ही गेलो आणि गेम झोनमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर राधाने जी काही धमाल केली, जी मस्ती केली, अपेक्षा पण नव्हती. पहिल्यांदा वाटलं ती घाबरेल, पण तिने एवढी मस्ती केली, एवढी धमाल केली की सिरियसली बघून खरंच मलाच आश्चर्य वाटलं की बापरे, राधा एवढी बिनधास्त आहे. त्यानंतर घसरगुंडीवर स्वतःहून गेली, स्वतः त्या स्लायडिंगवर 2-3 वेळा ती एकदा दुर्वाबरोबर गेली, त्यानंतर स्वतः एकटी खेळली. त्यामुळे मुलींनी मॉलमध्ये खूप मजा केली. त्यानंतर गेम झोनमध्ये गेलो. गेम झोनमध्ये खेळल्यानंतर तिला काय बाहेर यायचं नव्हतं, पण जबरदस्ती तिला आम्ही बाहेर आणलं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर जरा इकडे तिकडे फिरून झाल्यावर भूक लागली होती, म्हणून मग आम्ही आमच्यासाठी मस्तपैकी पिझ्झा ऑर्डर केला होता आणि तो पिझ्झा आम्ही खाऊन घेतला. तर भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.